नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि आज स्टार डायरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या अभिनयाचा प्रवास. मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं हे मी खूप इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. कारण माझे मामा होमगार्डमध्ये होते आणि जेव्हा जेव्हा आमच्या घरी यायचे तेव्हा असं वाटायचं की रे असं काहीतरी झालं पाहिजे. पहिल्यांदा 5वीला मी असताना दिलीप प्रभाकरांचं चांभार चौकशी नावाचं एक बालनाट्य आहे, त्यात एक छोटीशी शिपायाची भूमिका केली होती आणि तिथून तो प्रवास सुरू झाला होता. म्हणजे असं कधी वाटलं नव्हतं, ते तर गमतीने केलं होतं की चला करूया स्नेहसंमेलनात काम, पण त्याचं असं इथपर्यंत येईल ती सुरुवात करून. हा कोणी दुसऱ्या राज्यातला हेरच दिसतोय, चला याला महाराजांकडे घेऊन जाऊ, एवढंच वाक्य होतं माझं. अजूनही पाठ आहे. दोन शिपाई येतात आणि ते पकडतात त्या चांभाराला. एकांकिका स्पर्धानंतर नाटक मध्ये एखादी सिरियल सुरू केली असेल तर सिरियल ॲज सच सिरियल नाही, म्हणजे एखादं सिरियलचं एक छोटंसं काहीतरी काम केलं असेल असं काहीतरी सुरुवात झाली असेल, पण प्रकर्षाने जाणवतं की पहिलं नाटक प्रॉपर तुमचा मुलगा करतो काय. म्हणजे एकांकिका स्पर्धा केल्यानंतर पहिलं नाटक आणि मग त्याच्यानंतर सिरियल, मग सिनेमे. थिएटर केल्यानंतर जेव्हा पॅडीची ओळख झाली तुमचा मुलगा करतो काय, तेव्हा त्यांनी मला केदार सरांची ओळख करून दिली. त्यांनी महासाच्या कडमध्ये काम करायला लागलो आणि मग सरांनीच मला लोचा झालारे नावाचं नाटक दिलं, जे खूप गाजलं. आणि मग अगबारीचा तो माझा पहिला सिनेमा आहे माझ्या आयुष्यातला. तर केदार सरांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप मस्त आहे, कारण ना त्यांना ना ॲक्टरच्या क्वालिटीज माहिती असतात. आणि त्यावेळेला भरत सर, अंकुश दादा, पॅडी, मी अशी गँग, म्हणजे ती एक अशी ह्युमरस गँग असायची. आणि स्वतः सर सुद्धा उत्तम ॲक्टर आहेत. आणि मी नेहमी म्हणायचो की जर केदार शिंदेंची फॅक्टरी असेल तर मी त्यांचा राजपाल जाधव आहे, कारण राजपाल यादव रामूच्या प्रत्येक सिनेमात असायचा आणि सर मला त्यांच्या प्रत्येक सिनेमात ठेवायचे, कारण माझी एक स्टाईल त्यांना आवडायची आणि त्या स्टाईलनुसार ते मला प्रेझेंट करायचे. केदार शिंदेंनीच पहिला सिनेमा ॲज अ हिरो म्हणून दिला, बकलो नामदेव घोटाळे, किंवा केदार शिंदेनीच मला इरादा पक्कामध्ये एक रोमॅन्टिक. तर माझ्याकडून काहीतरी वेगळं काढून घेण्याचा नेहमीच प्रयत्न केला केदार सरांनी. महेश सरांबद्दल म्हणायचं तर मी त्यांना एक इन्स्टिट्यूट म्हणतो, कारण केदार सरांनंतर जेव्हा महेश सरांच्या हाताखाली आलो तेव्हा त्यांनी मला ॲक्टर म्हणून आणखीन कक्षा दाखवल्या माझ्या. म्हणजे त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की तू फक्त एक विनोदी अभिनेता आहेस. महेश सरांनी फक्त मला सांगितलं नाही तू वेगळं काम करू शकतोस, त्यांनी मला त्या संध्याही उपलब्ध करून दिल्या. उस्मान पारकरसारखं सचिन खेडेकरांसमोर उभा राहणारा तो गुंड, किंवा इब्राहिम भाई आपल्या शिक्षणाच्या आईचा खूमधला, त्याने नेहमीच त्या गोष्टींमधूनही काहीतरी वेगळं काढण्याचं असतं आणि ते मला त्या पद्धतीने प्रेझेंट करतात. तुम्ही दे धक्का पाहिला, दे धक्कामध्ये माझं काम एवढं गाजलं त्याचं कारण म्हणजे महेश सर आहेत. कारण मला खूप सुचायचं, खूप इम्प्रोवाईज करायचो मी, पण महेश सर मला नेहमी सांगायचे की माझ्यावर विश्वास ठेव आणि एवढंच कर, आणि मी तेवढंच केलं आणि ते खूपच गाजलं. त्यांना माहिती असतं कुठली गोष्ट कुठल्या वेळेला करायची असते, कुठल्या पद्धतीने करायची असते. तरी मला त्यांनी त्यांच्या प्रत्येक सिनेमात मला घेतलं, वेगवेगळ्या पद्धतीने मला प्रेझेंट केलं आहे. मला केदार सर किंवा महेश सर यांची एक वेगळी ॲज अ डिरेक्टर म्हणून क्वालिटी काय माहिती आहे का, जी मला ही वैयक्तिक मत असेल कदाचित, पण त्या रोलसाठी तो जर माणूस परफेक्ट असेल ना तर ते त्यालाच कास्ट करतात. त्यांचा आवडता आहे किंवा त्यांचा फेवरेट आहे, त्यांना आवडता असं नसतं. ह्या दोन्ही दिग्दर्शकांबरोबर किंवा ह्यांच्यामुळेच मला बाकीच्या सगळ्या दिग्दर्शकांपर्यंत छान पद्धतीने पोचता आलं. मी उत्तम विनोदी काम करू शकतो हेही आलं आणि मी विनोदाव्यतिरिक्तही काहीतरी चांगलं काम करू शकतो हेही लोकांसमोर आलं. केदार शिंदे सरांचं लोचा झालारे नाटक खूप उपयोगी पडलं. मी लोचा झालारे करत होतो आणि लोचा झालारे नाटक एकदा आम्ही शर्मन जोशी आमच्या नाटकाला येऊन गेले होते, मनोज जोशीने पण पाहिलं होतं. एकमेव व्यक्ती कारणीभूत आहे ज्याच्यामुळे मी गोलमाल रोहित शेट्टी यांच्यापर्यंत पोहोचू शकलो, तो म्हणजे माझा मित्र विकास कदम. त्याच्या विकास कदमबरोबर मी हासाच्या कडमध्ये काम करायचो, किंवा आम्ही एकाच शेवडीमध्ये राहायचो, चांगली मैत्री झाली. विकास तिकडे तुषार कपूर यांना ती एक लँग्वेज शिकवायला तिथे त्यांच्यासाठी अपॉइंट केलं गेलं होतं. आणि तिथे मी जे कॅरेक्टर केलं गोलमालचं त्याच्यासाठी एक वेगळा ॲक्टर होता तिथे, पण त्याच्या काहीतरी डेटचा प्रॉब्लेम झाला आणि तिथे आता लगेच आपल्याला करायचं परवा शूट करायचं, तर कोण असेल. तर त्या डिस्कशनमध्ये विकासने माझं नाव घेतलं की सिद्धार्थ जाधव आहे, त्याचं नाटक पण आहे. आणि मग ते मनोज जोशी सरांनी पण नाटक पाहिलं होतं, त्यांनी पण हां मी पाहिलं होतं, मस्त पोरगा आहे. आणि शर्मन जोशी सरांनी पण पाहिलं होतं. तर एकाच वेळेला 3 लोकांनी एवढं सबमिट केल्यानंतर अष्टविनायकातून मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचे फोटो पाठवा. आणि तेव्हा काही फोटोशूट असं काही केलं नव्हतं. मी कुठून तरी फोटो पाठवून तो मेल करणं ही प्रकार माहिती नव्हतं, तो मेल केला आणि मग मला बोलवण्यात आलं. आणि तेव्हा पहिल्यांदा मी रोहित शेट्टी सरांबरोबर काम केलं. मी गोलमाल केल्यानंतर ज्या पद्धतीने मला मराठीत रिस्पॉन्स मिळाला आहे
त्यासाठी खरंच विकास कदम आणि रोहित शेट्टी ह्या दोघांचे मी आभारी आहे. रोहित शेट्टी माणूस खूप मस्त आहे. त्याच्या सेटवर ना त्यांनी सेटच्या बाहेरच लिहून ठेवलं, म्हणजे त्या सेटवर जायच्या अगोदर दरवाजा आहे ना, इगो आणि चप्पल तुम्ही इथेच काढून आत या, हे त्यांनी लिहिलेलं ब्रीद वाक्य आहे. त्याच्यासाठी सगळे समान आहेत. त्यासाठी स्पॉटवाला, लाईटमॅन, त्याचे फायटर्स हे सगळी अशी असते, कधी तो त्यांना दुजाभाव देत नाही. त्याचे असिस्टंट, आणि त्याच्यामुळेच कदाचित आज तो एक मोठा दिग्दर्शक आहे, कारण तो रिस्पेक्ट देतो, त्यामुळे त्याला रिस्पेक्ट मिळतो. आणि त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला खूप छान पद्धतीने गोलमालमध्ये प्रेझेंट केलं. आणि गोलमाल मराठीत गोलमाल जेव्हा रिलीज झाला आणि त्यानंतर मराठीत मला खूप छान छान पद्धतीची कामं करायला मिळाली. मी ठरवलं म्हणजे मी मराठीत खूप वेगळ्या पद्धतीचे कामं करतो आहे, पण हिंदीमध्ये मात्र मी ठरवलं होतं की विनोदी काम करूया. एक जर काही सरप्रायझिंग करायला मिळालं तर करूच, पण आपला विनोद बेस आहे, तो बेस खूप छान आहे. आणि मी कॉमेडी सर्कलच्या माध्यमातून हिंदीत ती गोष्ट करायला गेलो. आणि मला ह्याच्यासाठी कारणीभूत परत माझी बायको आहे तृप्ती, कारण जेव्हा कॉमेडी सर्कसवाले मला अप्रोच झालेले की आम्हाला करायचं आहे, तर मी असं ठरवलं होतं की मी मराठीत ज्या पद्धतीने कामं करतो तर कशाला असं टेलिव्हिजनमध्ये करायचं. पण तृप्तीचं एक थॉट होता, ती म्हणाली तू जर करशील तर तुझ्यासाठी एक वेगळा कॅनव्हास ओपन होईल, कारण कॉमेडी सर्कस फक्त आपल्या देशात नाही तर तो जगभरात पाहिला जातो. तर कॉमेडी सर्कस करतानाचा अनुभव खूप मस्त होता, कारण ना मला असं वाटतं देशातून वेगवेगळ्या पॅटर्नचा विनोद एकत्र येतो आणि तो परफॉर्म होतो. आणि त्यात मी आपल्या मराठी पॅटर्नचा एक विनोद तिकडे सादर करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो खूप ॲप्रिशिएट झाला होता. त्यामुळे आपलं एक वेगळं आणि कळतं आपल्याला, अशा वेगवेगळ्या विनोदी लोकांबरोबर काम केल्यामुळे ना खूप छान छान गोष्टी कळत राहतात. त्यामुळे मी खूप करेक्ट डिसिजन होता की मी कॉमेडी सर्कस केलं. आणि दुसरं गेन आहे कॉमेडी सर्कस करण्याचं, माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली जिच्यामुळे मला आणखीन आयुष्य किती सुंदर आहे कळलं. ती म्हणजे भारती सिंग. ती माझी बहीण आहे, माझी मित्र आहे, माझ्यासाठी एक एक्सपिरियन्स आहे, माझ्यासाठी एक उदाहरण आहे. नाटक माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण सिद्धार्थ जाधवला जे काही लोकांसमोर सादर करायचं होतं ते त्या प्लॅटफॉर्मवर सादर केलं, म्हणून तर लोकांना कळलं की नाही हा बरा काम करतो. माझं वैयक्तिक मत हे आहे की रंगभूमीने आम्हा चेहरा नसलेल्या कलाकारांना चेहरा मिळवून दिला आहे. कारण जेव्हा कुठल्या ऑडिशनला गेलो सिरियलच्या वगैरे, तेव्हा नाही लुक अच्छा नाही आहे, चलो बाद में आओ. पण थिएटरवर त्याची काही रिक्वायरमेंट नसते. थिएटरवर तुम्ही कसे दिसता ह्याच्यापेक्षा तुम्ही काय करता हे खूप महत्त्वाचं असतं. देवेंद्र पेम सरांचं नाटक तुमचा मुलगा करतो का तीन सुरुवात झाली, मग लोचा झाल्या रे केलं, मग राम भरोसे केलं, मग लोचा झाल्या रे केलं, त्याच्यानंतर जागो मोहन प्यारे केलं, जे मी आत्तापर्यंत 850 प्रयोग केलेत. मी गेल्या 1.5-2 वर्षापर्यंत तो प्रयोग करत होतो. आणि त्यानंतर मी शाहरुख मांजर सुंबेकर नाटक केलं आहे. तर अशी खूप वेगळ्या धाटणीचे नाटक केले. तर मी शोधतो एक चांगली स्क्रिप्ट, मला लवकरात लवकर थिएटर करायचं आहे. 2-3 नाटकं वाचतोय मी, पण ज्यात सर्वतोपरी मनोरंजन हवं, सिद्धार्थ जाधव पॅटर्न हवा, धमाकेदार हवं, असं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो. लवकरच मी रंगभूमीवर येईन म्हणण्यापेक्षा मला यायचं आहे. मी जरा वेगळेपण देण्याचा प्रयत्न करतोच. म्हणजे माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंत मी मानत असलेला माझा सर्वात चांगला रोल असं म्हणूया आपण, किंवा मला जिथे एक्सप्लोर व्हायला मिळालं ॲज अ ॲक्टर, ते म्हणजे लालबाग परळमधला स्पीड ब्रेकर. कारण त्यांनी मला महेश सरांनी ज्या पद्धतीने प्रेझेंट केला, मग रजाकारमध्ये एक वेगळ्या धाटणीचं काम केलं होतं मी. पण पुन्हा एकदा, किंवा आता मी ड्रीम मॉल केला, ज्यासाठी मला झी गौरवचं काय म्हणूया अवॉर्ड होतं बेस्ट सर्वोत्कृष्ट खलनायकाचं. ते हे सगळं वेगळं करत होतो. पण ढोलकीबद्दल सांगायचं तर जे धक्कामध्ये जी मजा करायला मिळाली, जी जत्रामध्ये मजा करायला मिळाली, जी खो खोमध्ये एक मॅडनेस आदिमानवाचा करायला मिळतो, हुपाहुयमधला जो हानम्या होता, या सगळ्यांमध्ये एक कॉमन काय, ते एक सर्वसामान्य गोष्ट आणि एक असा इनोसंट मुलगा जो मला करायला खूप आवडतो, ज्याला काहीच माहिती नाही आहे, जे थोडासा येडा आहे. तो येडा इन द सेन्स येडा आहे. आणि तसं एक धतिंग कॅरेक्टर करायला मला परत मिळतं आहे. म्हणजे बरेच दिवस मी असे कॅरेक्टर शोधत होतो, म्हणजे सिरियस, रडारड, ॲक्शन हे सगळं करत असताना तो एक गावातला इनोसंट मुलगा ज्याच्याकडे एक असामान्य ताकद आहे जी त्याला माहिती नाही आहे, असं एक छान कॅरेक्टर आहे. त्यातून त्याच्या भोळेपणातून ज्या गमती होत आहेत, असं कॅरेक्टर करायला बऱ्याच दिवसांनी मिळालं. त्यामुळे त्यात एक सिद्धार्थ जो पंच आहे, राजू सर म्हणतात की ते कॅरेक्टर वाचल्या आम्हाला तू दिसलास. तर यात चांगली एका ॲक्टरला याच्यापेक्षा काय वेगळं पाहिजे की कॅरेक्टर वाचल्यानंतर नाही हे ॲक्टर कर सकता है. आणि त्यात विनोदाव्यतिरिक्त ॲक्टर म्हणून परफॉर्म करायला मिळालं आहे. इमोशन्स आहेत, थोडं मिस्ट्री आहे, सरप्रायझेस आहेत आणि ढोलकी वाजवायला मिळाली, असं एक पॅकेज आहे. त्यामुळे धमाकेदार सिद्धार्थ जाधव या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल.